आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करणार. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांनी आज घेतली शपथ. राज्यातल्या आणखी 6 जातींना केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस. आणि नैऋत्य मोसमी पावसाची देशातून माघार, आग्नेय द्वीपकल्पात ईशान्य मोसमी पाऊस सुरू. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी 3:30 वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या 26 तारखेला तर झारखंड जानेवारीच्या 5 तारखेला संपणार आहे. 2019 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी 61.4% मतदान झालं होतं. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांनी आज शपथ घेतली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबूसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांना शपथ दिली. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 5 जागा अजून रिक्त आहेत. दरम्यान या नियुक्त्यांना विरोध करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची हंगामी स्थगिती नव्हती किंवा सरकारनेही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती. त्यामुळे आम्ही 12 पैकी 7 जणांच्या नियुक्त्या केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी अंतिम निर्णय देताना याबाबत आपलं मत देऊ असं उच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत सांगितलं. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं महाराष्ट्रातल्या आणखी 6 जाती केंद्रांच्या इतर मागासवर्गीय सूचित करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. कुलवंतवाणी, कुणबीवाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी तसंच निषाद मल्ला मल्लाह किंवा नाविक या 6 जातींचा समावेश केंद्राच्या सूचित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं आयोगाकडे पाठवला होता. त्यावर गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरला तसंच यावर्षी 26 जूनला मुंबईत आयोगानं जनसुनावणी घेतली. त्यात सर्व कागदपत्र योग्य आढळल्यानं केंद्र सरकारला ही शिफारस केली असल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणि वरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि कोकण विभागाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि डॉक्टर जी परमेश्वर काम पाहतील. विदर्भासाठी भूपेश बघेल, चरणजित सिंह चन्नी आणि उमंग सिंघर तर मराठवाड्यात सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात TS सिंगदेव आणि MB पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी सईद नसीर हुसेन आणि डॉक्टर अनसुया सीताक्का यांच्याकडे निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आल्याचं काँग्रेसनं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सहप्रभारी BM संदीप, यशोमती ठाकूर उपस्थित होते. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान हिरामण खोसकर यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. भाजपाचे माजी आमदार ध्रुपदराव सावळे आणि अविनाश घाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काल मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुकी, उमर फारुकी, वंचित बहुजन आघाडीचे रेहमान खान, माजी नगराध्यक्ष जम्मू सेठ यांचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं आयोजित मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान आणि भरडधान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत कुणी खरेदी करत असेल तर हा कक्ष त्यावर नियंत्रण ठेवेल. त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आणि किमान आधारभूत किमतीत धान्य खरेदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहिल. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी या भरडधान्यांच्या खरेदीची मुख्य जबाबदारी या संस्थांवर असेल. खरेदी केलेलं भरडधान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रति किलो 4 रुपये या माफक दरात मालवाहतूक करता येईल, असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या 10 स्थानकांचा अमृत स्थानक म्हणून विकास होईल, असंही ते म्हणाले. 10 जनरल डबे आणि पार्सल व्हॅन असणारी ही गाडी नाशिकच्या देवळालीहून निघून बिहारमध्ये दानापूरला जाईल, तर परतीच्या प्रवासात मनमाडला शेवटचा थांबा घेईल. राज्यातल्या शेतकऱ्यांना नाशवंत माल दुसऱ्या राज्यात वाहून नेणं या गाडीमुळे सोयीस्कर होईल. मानखुर्दमधल्या आगरवाडी इथं आज कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमिपूजन केलं. या भवनामुळे मुंबईतील सर्व महिला बालविकासासंदर्भातील सर्व कार्यालये एका छताखाली येणार आहेत. यावेळी बोलताना लोढा यांनी 1 वर्षाच्या आत या भवनाचं उद्घाटन होईल, अशी ग्वाही दिली. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधल्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील तसंच कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहराला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागानं या संदर्भात काल अधिसूचना जारी केली. त्यामुळे इथली ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येणार आहे. ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकमुळे नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अहिल्यानगर इथल्या घरी असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं वृत्त आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात आयात उमेदवाराला सहकार्य केलं जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख सुशील महाजन यांनी आज वार्ताहर परिषदेत दिला. ठाण्यात शालेय कर्मचाऱ्याची रोखलेली 2 वर्षांची वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहात पकडलं. ठाण्यातल्या किन्हवलीच्या शाह चंदूलाल स्वरूपचंद विद्यालयाचा संचालक तसंच सहसचिव चंद्रकांत धानके यानं या कामासाठी 1,10,000 रुपयांची लाच मागितली होती. पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार यावर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. प्राध्यापक आशालता कांबळे या फुले आंबेडकरी चळवळीतील एक तत्वनिष्ठ कार्यकर्त्या तसंच संविधान मूल्याचं साहित्य लिहिणाऱ्या लेखिका म्हणून परिचित आहेत. पुरस्काराचे दुसरे मानकरी शाहू पाटोळे यांनी दलितांच्या खाद्य इतिहासाबद्दल अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे पुस्तक लिहिलं असून हे पुस्तक इंग्रजीतही प्रकाशित झालं आहे. पुरस्काराच्या तिसऱ्या मानकरी सुकन्या शांता यांनी विविध राज्यांमधल्या तुरुंगात होणाऱ्या जाती आधारित भेदभावांवर संशोधन करून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नवी दिल्ली इथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मस्कर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज रौप्य पदक जिंकलं. 22 वर्षांच्या सोनमने 252.9 गुण मिळवत आपलं पदक निश्चित केलं. नैऋत्य मोसमी पावसानं आज संपूर्ण देशातून माघार घेतली. त्याचवेळी आग्नेय द्वीपकल्पात ईशान्य मोसमी पाऊस सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेच्या मध्य भागात कमी दाबाचं लक्षणीय क्षेत्र तयार झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करणार. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांनी आज घेतली शपथ. राज्यातल्या आणखी 6 जातींना केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस. आणि नैऋत्य मोसमी पावसाची देशातून माघार. आग्नेय द्वीपकल्पात ईशान्य मोसमी पाऊस सुरू.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.